सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे. मालिकेमध्ये एक मोठं वळण येत आहे. मित्रांनो, झालं असं आहे की मालिकेमध्ये आता सिंगिंगची कॉम्पिटिशन आहे आणि या सिंगिंगच्या कॉम्पिटिशनसाठी भैरवीची मुलगी तारा हिने भाग घेतलेला आहे. भैरवीने तारा जिंकावी यासाठी या मालिकेचे जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनासुद्धा मॅनेज केलेलं आहे आणि भैरवीला पूर्णपणे खात्री आहे की ही कॉम्पिटिशन ताराच जिंकणार आहे. कारण या स्पर्धेचे जे कोणी पाहुणे आहेत आणि ऑर्गनायझर्स आहेत त्यांना तिने पैसे देऊन विकत घेतलेलं असतं आणि रिझल्ट पूर्णपणे मॅनेज केलेला असतो. तर मित्रांनो, मग आता इकडे कॉम्पिटिशनसाठी तारा आणि भैरवी पोहोचतात. तर तिथे सावली देखील पोहोचते. सावली ही सोहम आणि बबलूसोबत तिथे आलेली असते आणि मग तेव्हा भैरवी सावलीला एका रूममध्ये नेते आणि तिला सांगते की ही तुझी सिक्रेट रूम आहे. ज्यावेळेस आता तारा माईक हातात घेऊन गाणं गाईल त्याच्या आधी ती दोनदा टॅप करेल माईकवर आणि मग तुला त्याचं सिग्नल मिळेल तेव्हा तुला गायचं आहे. तू गात असताना कुठलीही चूक तुला करायची नाही आहे आणि कोणालाही कळू द्यायचं नाही आहे की तू इथे सिंगिंग करत आहेस म्हणून. मी तिकडे समोर उभी आहे. यावेळेस मात्र जर चूक झाली तर चुकीला तुला माफी मिळणार नाही. आणि मग तेव्हा सावली म्हणते की ठीक आहे, मी तसंच करेल. तर आपण इकडे बघतो कॉम्पिटिशन सुरू होण्याच्या अगोदर तारा सोहम आणि बबलूशी बोलत असते आणि तेवढ्यातच तिथे भैरवी येते आणि मग भैरवीच्या आवाजाने सोहम आणि बबलू तिथून धाव घेतात आणि ते बाजूच्या रूमकडे जातात. तिकडे सावलीला सिक्रेट रूम भैरवीने दिलेली असते. ते रूमचा दरवाजा ठोठवतात आणि मग तेव्हा सावली विचार करते की हे दोघेजणं इथे कसं काय, जर या दोघांना खरं कळालं तर. आणि मग तेव्हा मित्रांनो, इकडे आपण बघतो की थोड्याच वेळात आता कॉम्पिटिशनला सुरू होणार असते. भैरवी फार आनंदात असते. भैरवी त्यांना विचारते ऑर्गनायझर्सला की कॉम्पिटिशनला अजून का सुरुवात झाली नाही आहे, इतका वेळ का लागतो आहे. तेव्हा ते सांगतात की आता आपले प्रमुख पाहुणे एक जण यायचं राहिलं आहे. मग तेव्हा ती विचारते सगळेच तर आले आहेत, अजून कोण येणार आहे. तर मित्रांनो, तेवढ्यात तिथे जगन्नाथची एंट्री होते. जगन्नाथची एंट्री झाल्याबरोबर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि ज्यावेळेस भैरवी त्याच्याकडे बघते तेव्हा मात्र भैरवीसाठी हा मोठा धक्का असतो. कारण की या स्पर्धेचा प्रमुख पाहुणा, प्रमुख गेस्ट हा जगन्नाथ असतो आणि मग जो काही भैरवीच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो क्षणात उडतो आणि ती चिंतेचं वादळ मात्र तिच्या भोवती आता येतं. ती विचार करते की जर जगन्नाथ या कॉम्पिटिशनचा प्रमुख पाहुणा असेल तर मात्र आता मी जो काही प्लॅन केला आहे तो पूर्णपणे फसणार आहे. कारण की हा जगन्नाथ नक्कीच त्याच्या अपमानाचा बदला घेईल. त्या दिवशी त्याच्या घरी जी प्रेस कॉन्फरन्स चालू होती ती मी उधळून लावली. त्याचप्रमाणे आता ताराचा जो रिझल्ट येणार आहे, जो काही रिझल्ट मी मॅनेज केला आहे या कॉम्पिटिशनचा तारा जिंकावी यासाठी, तो मात्र आता जगन्नाथ उधळून लावेल आणि आपला प्लॅन पूर्णपणे फसेल. आपलं सत्य तो सगळ्यांसमोर आणेल. कारण की जगन्नाथला मी चांगलीच ओळखते, तो नक्कीच असं काहीतरी करेल. तेव्हा जगन्नाथ तिच्याकडे पाहतो, तिला हात जोडतो आणि हसतो. हे बघितल्यानंतर तर भैरवीला जास्तच टेन्शन येतं. तर इकडे घरामध्ये अस्मीचे वेगवेगळे नवीन प्लॅन चालू असतात. सारंगला ती आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. प्रेमाचे रंग ती त्याच्यावर उधळत असते. पण मात्र सारंग त्याच्या कुठल्याही रंगाला किंवा कुठल्याही चालला फसत नाही. अस्मीला चांगलाच राग येतो. तर मित्रांनो, अस्मी नाटक करते की तिचा पाय मुरगळला आहे आणि मग तेव्हा सारंग तिच्या मदतीला धावतो. तो तिला हात देतो आणि पलंगावर बसवतो. त्यानंतर ती आपला पाय समोर करते. तिला असं वाटतं की सारंग आता पटकन माझ्यासाठी बाम घेऊन येईल आणि माझ्या पायावर लावेल. पण सारंग तेवढ्यात बाम घेऊन येतो आणि तिच्या हातात देतो आणि तिला म्हणतो की बघ, तू तुझा बाम लावून घे. आणि मग हे ऐकल्यानंतर तिचा चांगलाच संताप होतो. ती म्हणते, हा कसा मुलगा आहे, मी त्याच्या एवढं मागं पुढे करत आहे पण तो मला भावच देत नाही आहे. तर मित्रांनो, आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.